आता समजा तुम्हाला 4 मुलं झाले, बरोबर आहे, त्याच्यानंतर पण तुमचं आयुष्य आहे, आपला मुलगा झाला त्याच्यानंतरचे जे राहिलेले आहेत ना ते आपल्या पितृंना जातो. हे सगळी जी गोष्ट आहे ना हे बाबांनी मला ध्यानीच शिकवली. ओके. एका दिवसात एकच फळ खायचं. ओके. एकच फळ आणि जो 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 भेटला का तो खायचा. म्हटलं आता फक्त एक भाकरी खायचा दिवसात ना. ओके. भाजी बिजी काही नाही. ओके. तर तो होता तिकडचा गुंडा. ओके. शिर्डीतला. तो मला म्हणतो थांबा आता मी येतो तुला दाखवतो. अच्छा. काय एक आत्मा जी आहे ही कॅरी फॉरवर्ड काहीच नाही करत. ह्या जन्मामध्येच त्यांच्या वडिलांचे नाहीतर त्यांचे जे पूर्वजांचे. हो. अच्छा होतो कसा आता समजा तुम्हाला 4 मुलं झाले, बरोबर आहे, त्याच्यानंतर पण तुमचं आयुष्य आहे. करेक्ट. तर त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही वारता तर तुम्ही श्राद्धामध्ये बघितलं असेल आपण श्राद्ध करायला जातो ना तर एक असं असं लांब हे बनवतात पिंड पिंड आणि त्याचे 3 तुकडे करतात आणि ते सांगतात पण का बाबा हे तुमच्या वडिलांना जातो, हे तुमच्या आजोबांना जातो, म्हणजे पूर्वजांना जातो. करेक्ट. म्हणजे वडील दादा परदादा यांना जातो. करेक्ट. ते काय आहे ते तुमचे पाप पुण्य आहेत. ओके. ते त्यांच्यात मिक्स होतात. म्हणून काय होतो कधी कधी बघा तुमचं पोरगा आला ना का कधी कधी म्हणतात अरे हे वडिलांसारखं वागतो, हे दादासारखं वागतो, बरोबर, हे आजोबांसारखा वागतो. का? कारण ते कॅरी फॉरवर्ड होतो. राईट. आणि आपण जे पाप पुण्य केले आपला मुलगा झाला त्याच्यानंतरचे जे राहिलेले आहेत ना ते आपल्या पितृंना जातो. ओके. म्हणून मी सगळ्यांना सांगतो का अमावस्याच्या दिवशी दुपारी 12 ते 1 वाजताच्या मध्ये 3 गरिबांना जेवण द्या. ओके. आणि पाण्याची बाटली अशी लहान. ओके. कारण पितृला पाणी लागतोच. अच्छा. आणि त्यांना देताना आपल्या मनात प्रार्थना करायची, मनात का बाबा आमच्याकडून काही चुकत असेल, बरोबर आहे, आम्हाला मार्गदर्शन करा आणि आमची जे काही अडचण आहे ते दूर करा. ओके. मग ते पितृ काय करतात, पितृ देवाशी बोलू शकतात. ओके. आपण डायरेक्ट नाही बोलू शकत. करेक्ट. पण तुम्ही जेव्हा त्यांना फीड केला का ते बोलतात. बरोबर. मग ते बोलले का आपल्याला देवाकडून बक्षीस येते. ओके. हे एक पूर्ण चॅनल आहे. अच्छा. आणि हे सगळी जी गोष्ट आहे ना हे बाबांनी मला ध्यानीच शिकवली. ओके. त्या 6 महिन्याचा. त्या 6 महिन्याचा. आणि अजून पण शिकवत राहतात. अजून पण कधी कधी बसलो का ते काहीतरी शिकवत राहतात नवीन नवीन. ओके. ओके. मग लोकांचे आजारपण कसे बरं करायचं ते पण शिकवला. अच्छा. मग त्याच्या माध्यमांनी पण चालू आहे सेवा. अच्छा. सेवा करून घेतात लोकांची. आणि डॉक्टर आहे ना, डॉक्टरला अजब वाटतो का कसं काय बिमारी ठीक होते. करेक्ट. ज्या बिमारीचा विलाज नाही तर यो काहीतरी म्हणतो आणि तो ठीक होतो. पण ते मी नाही म्हणत, ते म्हणतात बाबा. ते असं असं जे प्रकरण आहे ना त्याच्यात एवढे माझे मध्ये स्टोरी आहेत ना का तुम्ही ऐकत राहील तुम्हाला असं वाटेल की काय चाललंय. करेक्ट. करेक्ट. हे जग कसं चाललंय. बरोबर आहे. आता 1 दिवसाची गोष्ट आहे ना, मी गेलो होतो शिर्डीला. आता बाबा माझ्या बरोबर फिरत राहतात कुठे पण, ते बोलतच राहतात काय कर काय नाही कर. तर झालं कसं, मी लाईनीत उभा होतो, मी पुढे उभा होतो, पण माणूस कसा असा लांब लाईन आहे तर असा इकडे तिकडे बघत राहतो ना. बरोबर आहे. तर मी मागे बघत होतो तर एक पोरगा असं शिरला वरून. ओके. असे बांबू बांधले होते, रामनवमीचा टाइम होता, तो असं शिरला. बाबा मला काय म्हणतात, तू त्याला बाहेर काढ. ओके. अरे म्हटलं बाबा ते मागे शिरलाय, तुला म्हटलं बाहेर काढ, मार त्याला. ओके. मग मी काय केलं, मी बांबूचं खालून बाहेर आलो आणि मी तिकडे बाहेर काढलं त्याला. बाहेर काढला आणि म्हटलं शिरायचं नाही असं. मला म्हटलं तुम्ही पुढे, तुम्हाला काय त्रास आहे. मी मागे शिरलो होता. म्हटलं चल, म्हटलं नाही शिरायचं. बाबा नाही म्हणाले. मग 2 लाफे मारले त्याला. आता तो होता तिकडचा गुंडा. ओके. शिर्डीतला. तो मला म्हणतो थांबा आता मी येतो तुला दाखवतो. अच्छा. काय आहे. तर म्हटलं जा, म्हटलं जे जा, ये काय करायचं कर. आणि मी परत गेलो लाईनीत. सगळ्या माणसांना पण विचार लागला का ह्यो पुढे उभा आहे, ह्याला काय घेणं देणं. बरोबर. ह्यो कशाला मारला त्याला. करेक्ट. मग काय नाही, मी दर्शन बिर्शन करून आलो, पण तो काय आला नाही परत. आता कसं लहानपणी आम्ही पण सगळे म्हणजे बदमाशच होतो आणि बोलायला आपण बोलतो, तर ते काय परत आला नाही. पण कमीत कमी महिना दिवसानंतर एक दिवस मी परत सिटीला गेलो, तिकडे घार मारला होता. त्याने मला बोलवलं, अरे दादा इकडे इकडे. म्हणून काय झालं. बोल तुम्ही त्याला त्या दिवशी मारलं ना, फार बरं केलं. म्हटलं का रे. अरे बोलतो तो फार इकडचा आगाऊ पोरगा होता, सगळ्यांना गुंडागर्दी करायचा, पण आता सुधारला. म्हटलं काम धंदा जातो. ओके. आता ते बाबाने कुणाला कशाला मारला आपल्याला माहित नाही. बरोबर. पण तो कामाला लागला. पण तो
तो आता एकदम सरळ झाला बोलतो हा, हा. असं कामं करायचे अच्छा. बाबा. आपल्याला स्वतःला असं वाटायचं ना काय चाललंय, ओके. म्हणजे जगा वेगळं एकदम. हा हा. आणि देवाबरोबर राहायचं ना का ते आपल्याला मग दुसरा मग विचार नाही करायचा. ओके. हा. आणि त्या टायमाला तर मी काय एकदम यंग होतो 90ला. आता आज 35 वर्ष अगोदर माझे वयच नव्हते एवढे. बरोबर आहे, बरोबर. पण एक होता ना का असं झालं ना का जसं आपल्याला कोणीतरी बरोबर आहे, करेक्ट. कंटिन्यूस गायडन्स करायला गायडन्स चालू आहे. हा. का बाबा इकडे चल तिकडे चल, तिकडे जाऊ नको, हे करू नको, हे खाऊ नको असा. आणि एवढं कधी कधी स्ट्रिक्ट करायचे ना, म्हटलं आता फक्त एक भाकरी खायचा दिवसात ना, ओके. भाजी बिजी काय नाही, ओके. एक भाकरी म्हणजे एकच भाकरी खायची. ओके. मग तुला रात्री झोप येते ध्यान करताना. अरे म्हटलं झोप येते पण खायचं नाही. म्हटलं नाही खायचं. तुम्हाला खरं नाही वाटणार, 5-5 महिने 6-6 महिने ना एकच भाकरी खायचं. ओके. पूर्ण दिवसात. पूर्ण दिवसात. ओके. आणि ते पण दुपारी. अच्छा. सकाळी नाही ना संध्याकाळी नाही, ओके. दुपारी एकच भाकरी खायचो. आणि त्या भाकरी बरोबर पण काय नाही का आपण भाजी का दाल काय नाही, नुसती भाकरी. नुसती भाकरी. ओके. म्हणजे खरोखर म्हणजे फकीरच बनवून टाकला होता मला. हा. जसं का फकीर भिक्षा मागायला गेला का एक भाकरी भेटली का तो एक भाकरीत राहतो, पूर्ण दिवस काढतो. हा. ते मला त्यांनी हे म्हणजे हे करून टाकला. ओके. आणि एकदा तर असं झाला का मला वाटलं आता उद्यापासून आहे ना तुला एका दिवसात एकच फळ खायचा. ओके. एकच फळ. आणि जो भेटला का तो खायचा. म्हणजे तू स्वतःच्या मनाने नाही घ्यायचा. अच्छा. जो भेटला फळ समोर का ते खायचा. ओके. मग मी समजा घरात शिरलो आणि केळा दिसला हा. अरे बाप. का केळा खायचा एकच. एकच. अंगूर दिसला तरी लपडा, मग एकच अंगूर खायचा. अच्छा. असं 6-8 महिने असं केलं त्यांनी, साधना दिली मला. अच्छा. आणि एक दिवस काय झाला, पनवेलला आमचे पार्टनर होते राजेश ढाके म्हणून, त्याच्या तिकडे फार्मवर आम्ही पार्टी ठेवली होती. तर तिकडे गेलो तर त्यांना माहित होता का ह्यो एकच फळ खातोय. हा. हा. तर मग ते काय म्हणाले, बोले भाई काय मागू, कलिंगड मागू का. म्हटलं मी पण बोललो हा कलिंगड मागव. खरं म्हणजे मला बोलायचा हुकम नाही. बरोबर. आणि तुम्ही बोलले. आणि बोललो. हा. आणि त्यांनी मागवलं कलिंगड. हा. आम्ही रात्री 11:30 वाजता कलिंगड कापला. हा. कापत चाललंय काय, 4 माणसं खात होते. ओके. तो काय संपायला मागत नाही कलिंगड. एक कलिंगड. एक कलिंगड संपायला मागत नाही. ओके. आणि तो कापणारा आमचा जयराम म्हणून एक पोरगा होता. अच्छा. तो राजेश त्याला विचारतो, जयराम किती आहे रे अजून. हा. अरे बोलतो दादा हे काय संपतच नाही बोलतो. अच्छा. म्हणजे हे एक विचित्र झाला. हा. आणि तिकडे खाली बघितलं सगळं ते चिलक्याची ढीक पडली आहे. ओके. अरे एका कलिंगड मधून एवढा चिलके कसे निघणार. हा. बरोबर. मग मला मग आठवण आली. मी म्हटलं हे चुकलंय माझं, तुम्ही बोलू. कलिंगड सांगून. हा. मग मी बाबांना कान धरलं, म्हटलं बाबा चुकलं माझं, मला माफ करा. आणि तो राजेश पण बोलला, अरे बोललो बरोबर आहे माझं पण चुकलं रे, तुला विचारलं कलिंगड बिडिंगड आणायला. हा, विचारायला. आम्ही माफी मागितली ना. हा. कम्मक संपला. ओके. रात्री 11 वाजता कापलेला कलिंगड 1 वाजता संपला. 2 तास 4 माणसं कसं खाणार. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे असं सगळं त्यांचा कार्यक्रम. त्या दिवसानंतर एकदा ह्यांना काय वचन दिलं ना का त्याला थोडं पण हालायचं नाही. ओके. हाललो का अडकला आपण. अच्छा. हाललो का मग ते बरोबर प्रसिद्धी देतात. हा हा हा. म्हणजे त्यांचं लक्ष 24 तास आपल्या बरोबर असतो. ओके. ओके.